कृष्णा कार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर माजी नगरसेवक व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर हे आले आहेत। पाहूया कृष्णा कार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावर त्यांनी दिलेली ही परखड प्रतिक्रिया। कृष्णा कार सजावट प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रम हा चालू आहे। ATV न्यूज कट्ट्यावरती जो कार्यक्रम होत आहे त्याची चर्चा संपूर्ण नगर शहरामध्ये चालू आहे, कारण की आपण पाहतो अनेक फोन ऑफिसला येत आहे आणि सांगत आहे की सर तुम्ही ह्यांना बोलवा, सर तुम्ही त्यांना बोलवा। असंच एक व्यक्तिमत्व ज्यांच्यासाठी आम्हाला अनेक फोन आले ते म्हणजे जयंत येलुलकर। आणि साहेब आपलं ATV न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। सर आपण रसिक ग्रुपचे अध्यक्ष आहात, माजी नगरसेवक होतात, त्याचबरोबर तुम्ही शहर सहकारी बँकेवरती संचालक देखील होता। परंतु याआधी जर का आपण याच्या आधीचा प्रवास पाहिला तर पहिले इंजिनियर ते नगरसेवक, नगरसेवक ते परत समाजसेवेमध्ये तुम्ही आला। असा उलटा प्रवास, याचं रहस्य काय नेमकं? नाही, मी लहानपणापासूनच सांस्कृतिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये लहानपणापासून कार्यरत आहे। लहानपणापासून नाट्य स्पर्धा असो, वेगवेगळे गणपतीच्या वेगवेगळे गणेशोत्सव असो, त्याच्यामध्ये मी मुळात राहणार ST कॉलनीमध्ये। माझे वडील STमध्ये कर्मचारी होते, त्यावेळेस त्या कॉलनीमध्ये मी तिथल्या बाल गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक सांस्कृतिक आणि थोडेसे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्यावेळेस करायचो आणि ते लहानपणापासून ते मला वेळ होतं, काहीतरी वेगळं करावं, लोकांसाठी काहीतरी लोकांना आनंद मिळेल असं करावं। आणि या हेतून ती जी छंद होता माझा आणि तो समाजसेवेचं पण वेळ होतं ते वाढलं आणि मी ते जगण्याचा आनंद मिळण्यासाठी करत असतो। आणि याच्यातून मी आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः क्रिकेट खेळायचो। त्यावेळेस मी स्वतः फार म्हणजे कॉलनीमध्ये आम्ही क्रिकेटचं फार वेळ होतं मला। आम्ही दिवसभर असं क्रिकेटचे ध्येयवेड होतं, मोठे स्वप्नही पाहायचो आणि त्यामधून खेळ, त्याचप्रमाणे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आणि आमच्या कॉलनी शेजारीच असलेला 12 कोटला, याचे जे संस्कार आमचे झाले ते एकात्मतेचे संस्कार झाले आमच्यावर। त्यामुळे अशा या कॉलनीतल्या वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांच्या संस्कारातून आम्ही घडत गेलो आणि त्याच्यातून हे सगळं आम्ही करतो आहे। म्हणजे मला ते लहानपणापासूनच मला हा छंद आहे, हे मला ह्या बाळकडून मिळालं आहे मला। त्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक लढवावीशी का वाटली? नाही, याच्यामध्ये रसिक ग्रुप ही आमची जी संस्था आहे, आम्ही सगळे मिळून एक जगाकडे थोडंसं रसिकतेने पाहिलं पाहिजे आणि आपल्या शहरामध्ये आपण काही करावं या हेतूने आम्ही तो रसिक ग्रुप स्थापन केला। वेगवेगळे उपक्रम आम्ही करायला लागलो त्यामध्ये आणि त्याच्यातून एक ज्यावेळेस नगरला 500 वर्ष पूर्ण झाली, 1489 साली निजामशाहीने 28 मे 1489 साली नगरची स्थापना झाली आणि हे जगातल्या काही मोजक्या शहरामध्येच आपलं शहर गणलं जातं की ज्याचा वर्धापन दिवस, ज्याची ॲनिव्हर्सरी, ज्याची मुहूर्तमेढ लोकांना माहिती आहे, म्हणजे माहीत आहे, त्याची इतिहास आहे, तसं आपलं शहर आहे। 28 मे 1489 आपलं शहर स्थापन झालं आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने सुद्धा 1989 साली 5 लाख रुपये पाठवले की तुम्ही करा इथे उत्सव वगैरे। परंतु लोक म्हणजे कोणत्या प्रकारचा कोणीही असा तो उत्साह दाखवला नाही, तर आम्हाला त्याचं फार वाईट वाटलं। त्यावेळेस तत्कालीन नगराध्यक्ष कैलासवासी शंकरराव घोले साहेब आणि आम्ही त्यांच्याकडे ही खंत व्यक्त केली की तुम्ही नगराध्यक्ष असताना शहराचा 25 शताब्दी जर होत नसेल तर ही शोकांतिका आहे, तर त्यांनी ते उचलून धरलं आमचं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, आम्ही रसिक ग्रुप आणि सगळे तिथले मान्यवर सगळे, त्यावेळेस सुधाकर निसळ होते, श्रीपाद मिरीकर होते, अशोक गांधी होते आणि सगळ्यांनी मिळून आम्ही एक नगर महोत्सव समिती स्थापन केली रसिक ग्रुपच्या पुढाकारातून आणि त्यातून 25 शताब्दीचा कार्यक्रम आम्ही केला। भीमसेन जोशी,
अजीज नाजाची कव्वाली, म्हणजे ते एकत्मतेचं शहर होतं. हिंदू आणि मुस्लिम सगळे एकात राहतात या भागामध्ये. आणि हिंदी हास्यकवी संमेलन असे मोठमोठे कार्यक्रम आम्ही केले होते. आणि त्यातून मग आम्ही दरवर्षी या शहराचा वर्धापन दिन राजकारणात कसं साजरा. काय आलं? आणि त्यातून आमच्या मित्रांनी आम्हाला हे सगळं करत असताना थोडंसं आग्रह केला की तुम्ही आपण राहिलंच पाहिजे म्हणे इथं राहत. सगळ्या मित्रांच्या आग्रह खातर आम्ही अपक्ष म्हणून उभा राहिलो. आणि सगळ्या त्या भागातील मंडळी, सगळे तिथले कार्यकर्ते आणि आमचं काम, सगळे रसग्रुपचेही कार्यकर्ते, सर्व मित्र आमचे यांनी मला भरपूर मदत केली यासाठी. आणि त्यातून मी निवडून आलो अपक्ष म्हणून. आणि अपक्ष असताना काम केलं. म्हणजे मला हे करत असताना एक मोठं व्यासपीठ मिळालं. पालिका ही एक या शहराचं मेन केंद्र, विकासाचं केंद्रबिंदू असलेलं एक मोठं व्यासपीठ आहे. आणि तो एक तंबूचा मेन खांबच येतो शहराच्या विकासाचा. आणि त्या प्रक्रियेत जर आपण असलो, त्याच्यातून शहराची फार चांगल्या पद्धतीने सेवा होऊ शकते. भविष्यातलं शहर मोठं होण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून फार मनापासून प्रयत्न जर केले तर आपलं शहर मोठं होऊ शकतं, याचं मला जाणीव झाली. आणि त्यातनं आम्ही उपक्रम केले. त्याच्यातून फुलराणी असो, महात्मा गांधी मैदानातलं स्टेज असो, महावीर कलादारांचं नृत्यकर असो, वाड्या पार्क स्टेडियम असो, अनेक म्हणजे वाडाच्या कामाच्या व्यतिरिक्त कर्तव्याच्या पलीकडे सुद्धा शहरामध्ये आपण या शहराचे ट्रस्टी आहोत म्हणून शहराकडे आम्ही त्या व्यापक भूमिकेतून पाहिलं आणि असे अनेक उपक्रम केले. त्याच्यातून मी पुन्हा दुसऱ्यांदाही अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. सर, आता आपण नगर शहराची परिस्थिती पाहत आहोत. म्हणावे तशी विकास कामं नाही आहेत, तर आपण कसं पाहता नगर शहराला? नाही, याच्यामध्ये मी थोडंसं पॉझिटिव्हली पाहिलं. याचं कारण असं की आपलं शहर तसं भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वाचं शहर आहे. याला 500 वर्षाचा इतिहास आहे. हे शहर तसं पर्यटन स्थळसुद्धा मोठं होऊ शकतो. याचं कारण असं की नगरमध्ये अतिशय विख्यात अशी धार्मिक स्थळं आहेत आणि ऐतिहासिक अशा वास्तू आहेत की या माध्यमातून आपल्या शहराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळतो. फक्त थोडंसं मनापासून प्रयत्न केले, शहराविषयी थोडंसं प्रेम दाखवलं या सगळ्या राजकारण्यांनी. मी याचं कारण असं म्हणेल की राजकारण हा एक मेन खांब आहे. त्यांनी मनात आणलं तर काही गोष्टी होऊ शकतात. फक्त त्यांनी एक शहराविषयी थोडंसं प्रेम व्यक्त केलं तर आपलं शहर पर्यटनामधलं एक अतिशय अग्रेसर शहर होऊ शकतं. 500 म्हणजे पूर्वीच्या इतिहासाचा जर विचार केला तर आपलं शहर निजामशाहीच्या काळामध्ये कैरो आणि बगदादच्या तुलनेत अतिशय सुंदर असं स्थळ होतं. एक समृद्धी होती. असं बोललं जातं की नगरच्या जी रचना होती त्या रचनेवरती तिकडे हे तयार करण्यात आलं होतं दुबईमध्ये. नाही तर कसं माहिती आहे का की चांदबिबी जी होती आपली राणी, ती 16व्या शतकातली सगळ्यात शूर स्त्री म्हणून तिची आज हे ओळख आहे. लंडनच्या म्युझियममध्ये तिचं हे आहे. आपलं मुकुंदनगरचं दर्गा दायरा जे आहे त्या दर्गा दायऱ्यामध्ये शाह शरीफची दर्गा आहे ती. तर तिथे आजही दरवर्षी शिवाजी महाराज आपलं जे महाराष्ट्राचं दैवत आहे त्यांचे सगळे घराण्यातली सगळी मंडळी दरवर्षी ते चादर व्हायला येतात, नवस फेडायला येतात. म्हणजे इतकी मोठी आपली बॅकग्राऊंड आहे. आणि जर आत्ताचा विचार जर केला तर भुईकोट किल्ल्यामध्ये 1945 ते 42 ते 45च्या दरम्यान स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि असे मोठमोठे दिग्गज भारतातले नेते या इथे जेलमध्ये होते, तुरुंगात होते. आणि आपला पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवर ऑफ इंडियासुद्धा इथेच दिला होता. म्हणजे एवढा मोठा इतिहास असताना, एवढं मोठं बॅकग्राऊंड असताना, इतकं छान वातावरण असताना आपलं शहर विकासाच्या बाबतीत मागं काय हे तुम्ही बोलता बरोबर आहे. परंतु प्रयत्न जर केले, या शहराला एक वेगळ्या प्रेमातून पाहिलं, एका वेगळ्या व्हिजननी पाहिलं तर आपलं शहर हे या महाराष्ट्रातलं, पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत शहर विकासाचं होऊ शकतं. याचं कारण असं की अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर असलेलं पुणे हे जगाच्या नकाशावर आहे. आणि याचा जर विचार केला तर आपलं शहर कुठे हे पाहून मलाही खंत वाटते. आणि उद्याच्या पिढीला जर आपल्या शहरामध्ये थांबवायचं असेल, त्यांना परांगण न करायचं नसेल, ते त्यांना स्थलांतरित करायचं नसेल तर आपल्या शहराचा औद्योगिक विकास हा झालाच पाहिजे. आणि तसं वातावरण आपल्या शहरामध्ये आहे, तसं प्रयत्न थोडे कमी पडतात. प्रयत्न जर केलं तर आपलं शहर औद्योगिकदृष्ट्यासुद्धा अतिशय मोलाचं शहर होऊ शकतं आणि आपला तरुण रोजगारासाठी आपल्या नगरमध्येच राहू शकतो. सर, आपण मध्यंतरी माथेरानला गेला होता आणि माथेरान आणि नगरमध्ये करार झाला पर्यटनासंदर्भात, तर त्याचं पुढं काय झालं?
आता याचं कारण असं की आमची कायमची अशी इच्छा आहे की आपल्या नगर शहरामध्ये ठीक आहे, भले सरकार माध्यमातून किंवा राजकारण्यांच्या माध्यमातून नाही झालं तर एक नागरिक म्हणून, नगरकर म्हणून आपल्या शहरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जर आपण काही करू शकलो नाही तर उद्याच्या पिढीला आपण काही देऊ शकणार नाही. आज आपण आपल्या मागचा जर काळ पाहिला तर हा आधुनिकतेकडनं अत्याधुनिकतेकडे जाणार होता, परंतु उद्याचा जो काळ आहे हा अतिशय अत्याधुनिक आहे. ही सगळी मुलं जी आहेत आपली तरुण पिढी, ज्यांच्यावर या शहराच्या विकासाची उभारणी करण्याचं काम होणार आहे, ही सगळी पिढी ही धावणारे करिअर ओरिएंटेड आहे. त्याच्यामुळे ते करिअर, स्वतःचं करिअर याच्यापुढे काही पाहणार नाही. त्यांना करिअरच्या दृष्टीने जर नगरमध्येच ठेवायचं असेल तर आपलं शहराच्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यातच महत्त्वाचा विषय म्हणजे आज जगामध्ये टुरिझमला फार महत्त्व आहे. टुरिझमचं जर खऱ्या अर्थानं आपलं शहर आणि तसं वातावरण आहे, तसं बॅकग्राऊंड आहे, थोडासा डेव्हलपमेंट जर केली लोकांच्या दृष्टीने, पर्यटकांच्या दृष्टीने, तर आपल्या नगरला फार लोक येतील. याचं कारण असं की शिर्डीला साऊथमधनं जवळजवळ हजारो भाविक रोज या नगरमधनं जात असतात. सोडून भारतातून फार येतात, परंतु नगरला कोणी थांबत नाही. ही खंत आहे. इथे 5 मिनटं, 10 मिनटं, 2 तास इथला जर पर्यटक म्हणून इथे जर थांबला भाविक तर आपल्या लोकांना रोजगार मिळू शकतो, आपली एक वेगळी ओळख होऊ शकते. आणि याच माध्यमातून आम्ही आमचे मित्र आहेत तिथे, सावंत आणि बाकी सगळी मंडळी तिथे, तर त्यांना आम्ही आमचे भेटलो, पवार म्हणून आहेत सुनील, तर त्या तिथल्या माथेरानमध्ये अतिशय अधिकार याच्यावर आहेत. ती त्यांच्या निर्णय क्षमतेवर मोठमोठ्या पोस्टचे लोक आहेत ती. तर त्यांना मी सांगितलं ही सगळी गोष्ट की म्हटलं माथेरान हा भारतातून आणि महाराष्ट्रातून लोक तुमच्याकडे येतच असतात. माथेरान हे ब्रिटिशांनी वसवलेलं अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि इथे लोक येतातच, पर्यटक कायम येत असतात. फक्त जर ह्या नगरमध्ये जर तुम्ही नगरचा इतिहास त्यांना समजून सांगितला, नगरचं धार्मिक महत्त्व त्यांना समजून सांगितलं आणि त्याला सांगितलं की जर तुम्ही आमच्याकडे इथला जर पर्यटक आमच्याकडे जर वळवला तर ही फार मोठी गोष्ट होईल. आणि या माध्यमातून आम्हीसुद्धा आमचा हा पश्चिम महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रातला सेमिनारच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने आम्ही माथेरानकडे वळवण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू. त्यांना ती फार ही कल्पना आवडली. तर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथल्या नगराध्यक्षांच्या मध्ये आणि तिथल्या सगळ्या लोक, अधिकारी यांची मिटिंग झाली आमची आणि त्या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न करायला लागलो आहोत. भविष्यामध्ये कदाचित नगरचं नाव माथेरानमध्ये पण मोठमोठ्या बोर्डवर झळकेल की माथेरानमध्ये तुम्ही पर्यटनाला आला आहात, आता तुमचं धन्यवाद, परंतु ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने एकदा अहमदनगरला जरूर जा. आणि त्याच्या आम्ही काही वास्तू तिथल्या जर आपण लावल्या तर माणूस 10 जणांनी पाहिजे, 2 जण म्हणतात चाल नगरला पाहून काय काय. तर त्यासाठी आम्ही तो प्रयत्नशील आहोत. मध्यंतरी आचारसंहिता होती, त्यावेळेस इलेक्शन होते, त्याच्या आधी कोपर्डीचं प्रकरण गाजत होतं. ती मंडळी सगळी आली होती इथे, माथेरानची लोक मिटिंगसाठी आली. ती मिटिंग ठरली होती कलेक्टर साहेबांबरोबर, परंतु त्यावेळेस कोपर्डीच्या प्रकरणामुळे उज्ज्वल निकम साहेब इथे होते आणि कलेक्टर साहेब ह्याच्यामध्ये अतिशय व्यस्त असल्यामुळे ती मंडळी शिर्डीहून परत गेली. आता लवकरच आता त्यांचे इलेक्शन झालं. आता माथेरानला थोडंसं काहीतरी डिस्प्यूट चालू आहे तिथे, ते झालं, काही लोकांचं अतिक्रमण वगैरे बरंचसं ते तोडफोड चालू आहे. त्यामुळे ते आता या पाडव्याच्या आतच आम्ही ते करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. आणि पर्यटन हा लोकांच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे, लोकांचं जगणं सुंदर झालं पाहिजे. आणि आपलं शहर किती सुंदर आहे. आता आम्ही नगर दर्शन रसिक ग्रुपच्या माध्यमातून ज्यावेळेस करतो, आता वयाच्या आम्ही 15व्या वर्षी चांदबी माल पाहिला, परंतु आम्ही वयाच्या 6व्या वर्षीसुद्धा मुलांनी पाहिलं पाहिजे नगर. याचं कारण तेलीखुंड, सर्जेपुरा, सावडी याच्यापुढे नगर लोकांना, मुलांना माहीत नसतं, परंतु हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्यावर तो संस्कार झाला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे खरंच आपलं शहर किती सुंदर आहे, किती भक्कम आहे, किती मोठं आहे. हा संस्कार जर झाला तर त्याच्यामध्ये त्या मुलांना आपल्या शहराविषयी प्रेम वाटेल. आणि त्यातून काहीतरी आपण बोलता म्हणले की 500 वर्षाचा इतिहास आहे, आपली तारीख आपल्याला माहिती आहे, अमुक आहे तमुक आहे, सर्व गोष्टी काय. त्यानंतर तुम्ही सांगितलं की एवढा मोठा इतिहास सांगितला, तुम्ही नगरदर्शन म्हणून ती पुस्तिका काढली, त्यानंतर भूषण देशमुख असन ते असन, तुम्ही नेहमीच सर्वजण प्रयत्नशील असतात. परंतु तुम्हाला असं वाटत नाही की ह्याला प्रशासन असेल किंवा इथलचे राजकारणी असेल ते म्हणावं तेवढा सपोर्ट देताना दिसत नाही? कारण की आत्ता तुम्ही सांगतात की अनेक साऊथ इंडियन असेल किंवा बाहेरच्या राज्यातले लोक असतील ते शिर्डीसाठी इथून जातात, परंतु 5 मिनटं सुद्धा इथं थांबत नाही. मग माथेरानकडं तुम्ही म्हणता की बोर्ड लावले गेले पाहिजे, ते गोष्ट वेगळी आहे, ते झालं पाहिजे. किंवा तिथलचे तुम्ही सांगता 10 लोकांनी वाचलं की 2 लोक इथं येतील,
परंतु असे बोर्ड नगरमध्ये का नाही लावते? कारण की जो रस्ता नगर मनमाड रोड आहे किंवा शिर्डी आहे त्या ठिकाणी सुद्धा करू शकतात ना. हा बोर्ड जर कधी लागला की तुम्ही 5 मिनटं म्हणजे 2 तासाच्या किंवा तासभराच्या अंतरावरती तुम्ही नगर शहरामध्ये जाऊन ह्या गोष्टी पाहू शकतात. मग इथं काहीतरी असं वाटतं का आपल्याला की कुठंतरी आपण कमी पडतोय सर्व? याच्यामध्ये कसं की आता हा आमचा तुम्ही बोलता ते बरोबर आहे अगदी. रस्सी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही रेल्वे स्टेशनवर आणि ST स्टँडवर आम्ही असे बोर्ड लावले आहेत. हे जे फलक नगरच्या दृष्टीने महत्त्वाचे त्याची माहिती वगैरे, तर हे आमचे प्रयत्न करतोच आम्ही. हे प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणी पण आम्ही बोर्ड लावतोच आहोत. पण माथेरानला येणारा, माथेरानमध्ये जो माणूस येतो तो 100% पर्यटक असतो. म्हणजे माथेरान हे पर्यटनावरच अवलंबून आहे आर्थिक त्याच्या दृष्टीने. त्याच्यामुळे तो पर्यटक जर पश्चिम महाराष्ट्र मुंबईच्या बाहेरचा वगैरे पलीकडचा जो पर्यटन ज्या निसर्गरम्य ठिकाणी येतो तर तो आपल्याला त्यालासुद्धा नगरच्या पर्यटनाविषयी एक अट्रॅक्शन वाटलं पाहिजे. तो आयता आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणूनच आम्ही त्या दृष्टीने पर्यटनाच्या ठिकाणीच आम्ही तो प्रयत्न करतो. तुमचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे, यामध्ये दुमत नाही. परंतु माझा म्हणायचा उद्देश काय की तिथलचे लोक येतीलच, परंतु इथं जर का बोर्ड लावले इथलचे पण लोक येतील. परंतु ज्यावेळेस ते लोक इथं येतील त्यावेळेस चांदबिबीवर गेल्यावर त्यांनी काय बघायचं? तिथं काढलेले रेषा, तिथं काय सुविधा, काय तिथलची अस्वच्छता, तेच प्रशासन लक्ष द्यायला पाहिजे. हे अगदी खरं आहे तुमचं. प्रशासनाने यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस इथला पर्यटक इथे येईल, इथे सुरुवात करेल, त्यावेळेस आम्ही प्रशासनावर पण मोठ्या प्रमाणात दबाव आणणार आहोत. दबाव म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन त्यांना आम्ही हे काम करायला लावणार आहोत. याचं कारण असं की ज्यावेळेस 500 वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेस आम्ही ॲक्च्युली चांदबिबी महालावर कार्यक्रम करणार होतो. परंतु आमचा तो हवामानामुळे आम्ही तो कार्यक्रम नगरमध्ये घेतला. परंतु त्याचा एक फायदा झाला. सूर्यभगवान पोटे आणि आम्ही रसिक ग्रुपची सगळी मंडळी या 500 शताब्दी प्रोग्राम होणार आहे म्हणून तो रस्ता आम्ही करून घेतला होता डांबरीकरण. याचं कारण काय की थोडासा पाठपुरावा केला, तुमची अटॅचमेंट जर असेल तर 100% सगळ्या गोष्टी होतात. आणि हे आम्ही वेळोवेळी दाखवून दिलं आहे. आणि मला खात्री आहे की इथलं प्रशासनसुद्धा, इथले जिल्हाधिकारी या शहरातल्या इतिहास जर त्यांनी पाहिला, हे पाहून त्यांनी आजपर्यंत म्हणजे अनबलग असो, आता कवडेसाहेब असो, दांगटसाहेब असो, विमलेंद्र चरण असो, यांनी आपल्या शहरावर अतिशय मनापासून प्रेम केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. परंतु तुम्ही म्हणता राजकारणी, ठीक आहे, राजकारण्यांनी सुद्धा या दृष्टीने याची दखल घेतली पाहिजे. आता झालं आहे काय माहिती आहे का की आपण आहे ना की आपल्याला विकासाच्या संकल्पना, विकास कसा व्हायला पाहिजे, भविष्यातलं नगर कसं, हे 15 ते 20 वर्षानंतरचं करिअर ओरिएंटेशन ठेवून आपण तो प्रयत्न करतच नाही. आपण फक्त रस्ते, गटारी, त्याच्यामध्ये पण सगळ्या नगरला माहिती आहे काय परिस्थिती. परंतु ही डेव्हलपमेंट या राजकारण्यांनी जर केली तर हे फार नगर हे भविष्यामध्ये अतिशय चांगलं सुखकर शहर होईल. आणि या भविष्यातल्या आपल्या मुलांना कुठेतरी आम्ही या शहरात राहत आहोत त्याचा अभिमान वाटेल. नाही, पण या जिल्ह्याचे संस्थापक आहे त्यांची जी कबर आहे, समाधी आहे, त्या ठिकाणी जायला जर साधा रस्ता नसावा हे दुर्दैव नाही का? पण तेच ना, मग याच्यामध्ये पर्यटन स्थळ होण्यासाठी आम्ही काय धडपडतो आहोत. पर्यटन विकास झाला पाहिजे हा काय प्रयत्न आहे की जिथे जिथे आपले पर्यटन स्थळं आहेत ही फार महत्त्वाची मोलाची, भारताच्या दृष्टीने अतिशय मोलाची स्थळ आहेत. फक्त तिथे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथे समोरचा माणूस आला की ती निदान चहा मिळाला पाहिजे, तिथलं जे सुशोभीकरण झालं पाहिजे आणि तिथे जायला रस्ता पाहिजे. एवढ्या जर गोष्ट झाल्या तर आपलं नगर शहर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं शहर म्हणून गणलं जाईल. आणि याच दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की निजामशाह ज्यांची संस्थापक आता ज्या बागरोजामध्ये ज्यांची कबर आहे तिथे आपल्याला जायला अशा अनेक वास्तू आहेत की तिथे आपल्याला जाताही येत नाही. पण त्याची किंमतही कोणाला नाही. आमचं नगर शहर इतकं मोठं आहे, इतकं समृद्ध होतं एकेकाळी, याची किंमत जर तुम्ही करत नसू तर तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. म्हणूनच आज आमचे या ठिकाणी तुमच्यासाठी अनेक जणांनी आम्हाला फोन केला की साहेबांना या ठिकाणी बोलवा, त्यासाठी ही चर्चा चालू आहे. कारण की ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु त्या ठिकाणी जर रस्ते जर प्रशासन केले, व्यवस्थित जर का बोर्ड लावले तर जातील ना लोक. परंतु लोकांना माहिती नाही. मला सुद्धा माहीत नव्हतं की इथून जायचं आहे म्हणून कित्येक दिवस. म्हणजे मला सुद्धा इतके लेट कळालं. आणि मला म्हणजे काय, आपण काही खूप मोठे असे येऊन नाही केलो, परंतु त्या रस्त्याने 10 वेळा येताना सुद्धा माहीत नाही, एक साधा बोर्ड नाही तिथं की इथून तुम्ही जाऊ शकता. आता आपण या विषयावरून पुढच्या विषयाकडे जाऊया. सर, नगरचा जो तरुण वर्ग आहे तो नोकरीसाठी कायम पुण्याला जात असतो. तर तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन असं एखादी चळवळ का नाही उभी करत की त्यांना नगरमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील अशी? तुमच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या इकडे येण्यासाठी किंवा याच्यासाठी, कारण की आपण नेहमी बाहेर जात असता, चांगली ओळख आहे. आणि एक चांगल्या लोकांसंग जेव्हा तुम्ही बसतात ते उठतात त्यावेळेस तिथं एखादी अशी मुवमेंट किंवा एखादी चळवळ का नाही उभारवत?
अतिशय योग्य प्रश्न आहे. खरं तर मलाही याचं फार मोठं दुःख आहे की नगरचा तरुण जर उद्या भविष्यामध्ये आता तो फार मोठ्या प्रमाणात त्याचा तो लोंढा नगर बाहेर पडतो आहे. मी सांगायला तुम्हाला एक सांगतो, मला फार त्याची खंत वाटते की येत्या या 2 वर्षामध्ये नगरमध्ये ज्यांच्यावर या शहराच्या विकासाची उभारणी करण्याचं मोठं काम आहे अशी 7,500 मुलांची हुशार पिढी ही नगरमधून बाहेर गेली. कुणी मुंबईला गेला, कुणी परदेशात गेला, कुणी पुण्याला नाशिकला गेला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. आणि ती मुलं आता एकदा काय वयाच्या काही ठराविक वयामध्ये 22व्या 24व्या वर्षाच्या आत जर मुलं बाहेर गेली तर ते त्यांचं करिअर आणि तिथलं शहर इथे हे होऊन जातं. त्यांना मग नगरमध्ये यावं असं वाटतं. याचं कारण तिथं काहीच नाहीच आहे. म्हणून हे कुठेतरी दूर झालं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी हे प्रयत्न व्हायलाच हवे. परंतु इथे जर औद्योगिकरण चांगल्या पद्धतीने झालं तरच नगरचं डेव्हलपमेंट होऊ शकते. याच्यामध्ये अजून एक आमची एक इच्छा आहे, आमचा प्रयत्न पण आहे की नगर पुणे ही जर रेल्वे झाली, नगर पुणे नॉनस्टॉप, तर नगरचा मुलगा स्वतःचा डबा घेऊन पुण्यामध्ये तो नोकरीला जाईल 1.5 तासामध्ये अवघ्या, आणि तो संध्याकाळी परत घरी येईल. नगर आपलं नाही अहमदनगर, परंतु निदान ते पुण्याचं उपनगर व्हावं या निमित्तानं अशी आमची आता इच्छा आहे. याचं कारण असं की उद्याची पिढी जर आपल्या या शहरातून परागंदा झाली इथल्या सगळ्या विकासाच्या सगळ्या खोट्या कल्पना पाहून, तर आपलं शहर हे पेन्शन होईल. मित्रा, तुम्हाला मी सांगतो की आजही गुलमोहर रोड किंवा नगरमधल्या वेगवेगळ्या सोसायट्या जर तुम्ही पाहिल्या तर एकेकाळी गजबजणाऱ्या ज्या सोसायट्या होत्या तिथे आज 7:30 नंतर अतिशय शांत असं वातावरण असतं. याचं कारण काय? त्याच्या घरातला प्रत्येक मुलगा आज नोकरीसाठी व्यवसायाच्या निमित्ताने तो बाहेर आहे, आणि आई वडील आपल्या मुलाची, आपल्या नातवाची, आपल्या सुनेची वाट पाहत असतात. येईल माझा मुलगा माझ्यासाठी औषध घेऊन, येईल आता दिवाळीला येईल, नातवाला घेऊन येईल, ही भावना आज सगळ्या अनेक पालकांमध्ये आहे. त्यामुळे हे शहर पेन्शनरांचं होऊ नये एवढंच मला असं वाटतं. आई वडील आपल्या मुलांबरोबर अतिशय गुण्यागोविंदाने इथे राहावीत आणि अतिशय समृद्ध व्हावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. परंतु त्याला राजकीय मोठं जर पाठबळ मिळालं, त्यांना काय याच्यामध्ये की औद्योगिक काय येत नाही इथली इंडस्ट्री, याचं कारण त्यांना पॉझिटिव्हली पॉलिटिकल सपोर्ट पाहिजे. इथे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही जर दादागिरीच करायला लागले, तुम्ही जर स्ट्राईकच करायला लागले, तर इथला माणूस कोण इथे येईल नोकरीचं? अनेक इथं फार मोठा स्पॅन आहे, इथे चांगलं वातावरण पण आहे, परंतु मनापासून त्या लोकांना पायघड्या जर आपण घातल्या आणि प्रयत्न जर केले ते इथे इंडस्ट्री 100% हमखास इथे येऊ शकेल. कारण पुन्हा तर पूर्ण फुल पॅक झालेले आहे, पिंपरी चिंचवड पॅक झालेली आहे, इकडं नाशिक पॅक झालेलं आहे, औरंगाबाद पॅक झालेलं आहे, आणि मराठवाड्याची प्रवेशद्वार म्हणून नगर शहराकडे बघितलं जातं, नगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये नगर सगळ्यात जवळ आहे ना या सर्व उद्योजकांना. नगर उद्योजकांसाठी अतिशय परवडीचं ठिकाण आहे. फक्त माझं एकच मत आहे, मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आणि थोडंसं फिरलो मी या निमित्तानं, इथलं राजकीय जे विधायक काम करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे, ती जर इच्छाशक्ती जर असेल आणि त्यांनी ओळखलं पाहिजे की आपण भविष्यात कसं केलं पाहिजे नगरला. जर आम्ही नेतृत्व करत असू, एखाद्या वार्डाचा असो किंवा एखाद्या शहराचा असो किंवा जिल्ह्याचा असो, तुम्ही 5 वर्ष काही करू शकलं नाही तर तुम्ही 10 वर्ष त्या वॉर्डला, त्या शहराला मागं नेता, तुम्ही अन्याय करता त्या शहरावर, तिथल्या जनतेवर. परंतु तीच भावना ठेवून त्यांनी उद्या भविष्यामध्ये 25 वर्षानंतरच्या कशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये तेच प्लॅनिंग असतं. उद्याच्यापेक्षा अजून 20 वर्षानंतर शहर कसं असावं हे प्लॅनिंग जर केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतासुद्धा तुमच्या मागे राहील. आज अशी परिस्थिती आहे, आज आमची स्वप्नच नाही राहिली काही. आम्हाला बाग नको, आम्हाला कोणत्या प्रकारचे चांगले रस्ते नको, अशी स्वप्न झालीत आमच्या. साधा जिथे माणसं, नगरची माणसं जवळजवळ आजपर्यंतच्या 5-7 वर्षामध्ये 50 लोक मरतात, अशा या स्टँडवर अतिशय गरजेचे असलेला ब्रिजसुद्धा होऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे. या नगरमध्ये येणाऱ्या जे महामार्गातून जातात लोक, जवळजवळ ते 30 वर्ष आले ओरडत आहेत. आपला माणूससुद्धा इथून नीट धड जाऊ शकत नाही. ती आज गरज मानली, परंतु आज तो ब्रिजसुद्धा जर होऊ शकत नसेल तरी शोकांतिका. काय महानगर म्हणायचं आपण, कोणत्या अर्थाने आपण चेहरा म्हणायचा हा महानगराचा, कोणत्या अँगलने आपण पाहायचं की हे महानगर म्हणून. आज मला सांगा, आपल्या सावडी भागामध्ये जवळजवळ 30,000 लोकसंख्या ज्यावेळेस होती त्यावेळेस भाई बार्शीकर या शहराच्या विकासाचे प्रणेते, माजी नगराध्यक्ष, त्यांनी ड्रेनेज सिस्टीम मागितली होती गव्हर्नमेंटकडं. आज
3 लाख लोक झाले असतील जवळजवळ 2-2-2.5 लाख तर या भागात आहे. परंतु साधी ड्रेनेज सिस्टीमसुद्धा आज जर आपल्या या शहरामध्ये होऊ शकत नसेल आणि त्याची खंतसुद्धा कोणाला वाटत नसेल तर याच्यासारखी शोकांतिका कोणती नाही. आज आपण मोठमोठी मंडळी नेते मंडळी येतात, लवकरच रस्ता होणार आहे, लवकरच भुयारी गटार होणार आहे आणि लवकरच ब्रिज होणार आहे. फक्त नारळ फोडतात, टाळ्या, आणि आपली सगळी मंडळी मोठ्या आशेने टाळ्या वाजवतो आपण. याचं कारण कसं की आमची स्वप्नंसुद्धा आता खुंटलेली आहेत. जनता जी आहे त्यांची स्वप्न मोठी झाली पाहिजे, त्यांना सगळं चांगलं मिळालं पाहिजे. तो घरातल्यापेक्षा बाहेर त्याचं जगणं जास्त असतं. त्याच्यामुळे त्याला चांगलं सार्वजनिक जीवन त्याला चांगलं जगायला मिळालं पाहिजे. परंतु दुर्दैवाने त्या व्हिजनची मंडळी या कोणत्याही शहरामध्ये तशी जर असली तर शहर सुंदर व्हायला काहीच वेळ लागत नाही. परंतु इच्छाशक्ती पाहिजे, लोकांविषयी थोडीशी अटॅचमेंट पाहिजे. हल्ली आता काय झालं की हल्ली पैशाला फार महत्त्व आले. ही समाजकार्याची आवड तुमच्या रक्तात पाहिजे. फक्त फ्लेक्सला बोर्ड लावायचे आणि स्वतःचे चेहरे लावायचे आणि दुसऱ्या वेळेस की इलेक्शनला उभं राहायचं, अशी जर कार्यकर्ते जर तयार होत असतील तर हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने शोकांतिका. तुमच्यामध्ये तुमच्या रक्तात तो कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे, तो चळवळीतून निर्माण झाला पाहिजे. त्यांनी एखाद्याचं दुःख पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असे कार्यकर्ते कसे होतील? नाही, आता काय माहिती आहे का की चळवळ असे झुले पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे साहेब याच्यातनं. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे कारण की वेळ झालेली आहे ATV न्यूज कट्ट्यावरती एका छोट्याशा ब्रेकची. आणि या ठिकाणी विश्रांती घेऊन आपण ताबडतोब येणार आहोत. अशीच रोखठोक नगर शहराच्या विकासावरती आपण चर्चा करणार आहोत जयंत येल्लुरकर यांच्यासोबत. कुठेही जाऊ नका. पात्रा ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम कृष्णा कारसाजवळ प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट, झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 997536 4612 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन. निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं कृष्णा कारसाजवळ प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती स्वागत. आता आपण जरा वेगळ्या विषयाकडे वळूया. सर, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नगरला एक मोठे कलाकार दिलेले सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सदाशिव आमरापूरकर असतील, मिलिंद शिंदे असतील, प्रकाश धोत्रे असतील, यांच्यासारख्या असंख्य अभिनेते दिलेले. परंतु या ठिकाणी एखादं चांगलं असं नाट्यगृह नसावं, काय वाटतं आपल्याला? नाही, याच्यामध्ये कोणतेही शहर खऱ्या अर्थाने जर आरोग्यदायी असेल, व्हायचं असेल तर त्या शहराची सांस्कृतिक ओळख जर अतिशय चांगल्या पद्धतीची आणि ते टिकणारी हवी. आणि शहरामध्ये सांस्कृतिक उपक्रम जर चांगल्या पद्धतीने होत असतील तर त्या शहराचा श्वास धगधगत राहतो, तो जिवंत असतो, ते शहर जिवंत म्हणलं जातं. आणि त्या दृष्टीने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनीसुद्धा नगरच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये ती थोडीशी गतिमान व्हावी, ती चळवळ वाढावी, इथल्या नगरकर रसिकांना त्याचा आनंद मिळावा यासाठी प्रयत्न केले. आम्हालासुद्धा बऱ्याचदा
या गोष्टीचा त्रास होतो. मध्यंतरी सावडी भागातल्या क्रीडा संकुलमध्ये, सांस्कृतिक संकुलमध्ये असे आम्ही अनेक सांस्कृतिक उपक्रम केले. परंतु एकेकाळी या नगरपालिकेचं, तत्कालीन नगरपालिकेचा सभागृह असलेलं म्हणजे रंगभवन हे एकेकाळचं म्हणजे जिथे नगरच्या कलाक्षेत्रानं सोनेरी दिवस पाहिलेत असं ते रंगभवन आजही ते आता शेवटच्या घटका मोजते. शेवटच्या घटका मोजते. ही शोकांतिका आहे. परंतु एकेकाळी नगरपालिकेचं सभागृह होतं आणि तिथे भारतातल्या दिग्गज कलाकारांनी रंगभवनला अतिशय सुंदर अशा स्वतःच्या कला सादर केल्या आणि त्यावेळेच्या सगळ्या नगरकारांनी त्याचा आनंदसुद्धा घेतलेला आहे. त्याच्यानंतर सहकारी बँकेने सुद्धा आपल्याला उपकारच केलेत की जवळजवळ 40 वर्ष त्या बँकेने आपल्याला नगरकारांना सहकार सभागृह उपलब्ध करून दिले. त्यामुळे एक प्रकारची कलासेवा आपल्याला करता आली. परंतु महानगरपालिकेचं सभागृह नसावं याच्यासारखी शोकांतिका कोणती नाहीच आहे. म्हणजे आपण किती अरसिक आहोत. म्हणजे नगरपालिका जर चांगली तर ते नगर चांगलं, नगरपालिकेकडे जर सभागृह नसेल तर हे अरसिकतेची ओळख आहे. आणि या 2-3 वर्षापूर्वी महानगरपालिकेचं सभागृह होतं आहे, परंतु ते आता सगळ्या केव्हा होईल त्याची मला काही कल्पना नाही, परंतु ते व्हायला पाहिजे. आपल्या नगरमध्ये अनेक ठिकाणचे असे उद्घाटनासाठीच आणि फोटोसाठीच सगळे कार्यक्रम होत असतात. त्याचा तो पाठपुरावा किंवा त्या कन्स्ट्रक्टिव्ह असं काम होत नाही. हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपलं ते जो पूल आहे, ब्रिजचं काम त्याचं भूमिपूजनसुद्धा झालं आहे आणि त्याच्यातून अनेक मंत्र्यापासून तर सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी आता इथूनच जाईल आणि तिथूनच जाईल. परंतु तो ब्रिज काय व्हायला तयार नाही. परंतु माणसं मारायला मारायचं काही थांबत नाही. एवढं असूनही त्याची कोणत्या प्रकारची काही कोणाला त्याची खंतही नसावी याच्यासारखी शोकांतिका नाही. सभागृह तर बाजूलाच राहिलं, पण सभागृह होणं हे नगरच्या रसिकतेचं दर्शन आहे. आणि आमच्या रसिकांची, नगरकर रसिकांची ती भूक आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आमची, मी नगरपालिकेला, महानगरपालिकेला नक्की हात जोडून विनंती करेल की नगरकरांसाठी एक सभागृह तुम्ही निश्चित बांधा. फक्त 500 खुर्च्यांचं नाही तर निदान 1000 खुर्च्यांचं तरी आसनांचं सभागृह लवकरात लवकर पूर्ण करा. सर, गुढीपाडवा या दिवशी रसिक ग्रुपच्या माध्यमातून आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात, परंतु हे जेव्हा कार्यक्रम घेत असतात तेव्हा काही अडचणी येतात? बऱ्याच अडचणी. याच्यातून काय आता अडचणी म्हणण्यापेक्षा कसं असतं की इच्छाशक्ती महत्त्वाची. याच्यामध्ये आमची सगळी रसिक ग्रुपची सगळे कार्यकर्ते मंडळी, आमची हितचिंतक, यासाठी सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळे नगरमध्ये चांगली वेगवेगळ्या व्यापारातली मंडळी आम्हाला यासाठी मदत करतात. याचंही कारण की त्यांचं नगरविषयी प्रेम आणि आमचा प्रामाणिकपणा. याचं कारण असतं की आता आम्ही हे का केलं की नगरमधल्या तरुणांना, मुलांना नेहमी असं वाटत असतं, आता आम्ही म्हणायचो की आपल्या नगरमध्ये काय, पुण्यामध्ये काय आहे, नाशिकमध्ये किती मोठे आहे, औरंगाबादमध्ये किती डेव्हलप आहे, नगरमध्ये काय. तर हे आम्ही ते हेरलं की नाही बाबा, आपण एक प्रयत्न करूया की आपल्या मुलांना काहीतरी वाटलं पाहिजे, आमच्या नगरमध्ये काहीतरी घडतं. म्हणून आम्ही नगरमध्ये मोठमोठे कलाकार या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणणं सुरू आणि तिथल्या तरुणांना, आपल्या नगरकरांना असंही वाटलं पाहिजे आमच्या शहरामध्ये सुद्धा सांस्कृतिक उपक्रम होतात. आमचं शहरसुद्धा आमचं मोठं आहे, आमच्या शहरामध्ये पण मोठमोठे कलाकार येतात. ही भावना, या भावनेने ते आता 16 वर्ष जवळजवळ सांस्कृतिक महोत्सव होतो, सगळ्यांच्या सहकार्य होतो, नगरकरसुद्धा त्यासाठी. परंतु काही मंडळी असतात की त्यांना या गोष्टीची सुद्धा म्हणजे त्यांना नाही होत, परंतु हे होतो त्रास. पण त्या त्रासाला आम्ही कधी काय विचार करतो, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये लोकांसाठी आम्ही हे करतो. त्यामुळे असा कोणताही त्रास जर होत असेल त्याला आम्ही बाजूला करतो आणि आम्ही आमचं सरळ चालतो. कोणत्या मंडळींनी त्रास दिला असं नाही. आता कसं असतं की नगरमध्ये अशा काही असतात मंडळी की त्याला कुठेतरी वेगळा विद्वेष निर्माण करायचा परंतु आजपर्यंत असं थोड्या प्रमाणात झालं, परंतु लोकांची साथच मिळाली आम्हाला. सर, तुम्ही नगरसेवक असताना सिद्धीबागेत एक लहान मुलांसाठी रेल्वे सुरू केली होती, त्याची काय परिस्थिती आहे त्याची? नाही, नगरमध्ये फुलराणी झाली, ती आत्तापर्यंत चालत होती, ती आमची कल्पना होती, ते चालली ती पालिका. परंतु आता त्याची काय परिस्थिती आहे मला याची काही आयडिया नाही. परंतु ती फुलराणी जर बंद पडली असेल तर ती चालू व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि सिद्धीबाग हे नगरच्या अनेक पिढ्यांचं एक अतिशय त्यांचं बालपण समृद्ध करणारं ठिकाण आहे. कारण काय, ती बाग एकमेव देशपांडे बाग होती ती सिद्धीबाग, आणि नगरचे सगळे मंडळी तिथे त्या बागेत जायचे.
अनेकांचं बालपण त्या माध्यमातून त्या बागेने समृद्ध केलेलं आहे. परंतु आज त्या बागेची जर परिस्थिती पाहिली तर एखाद्या मध्य वस्तीमध्ये असलेली ही एवढी मोठी एवढी जागा असलेली बाग ही अतिशय चांगल्या पद्धतीने खुलावी, ती फुलावी आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या मनोरंजनाचे याचं अशी आमची इच्छा आहे. मध्यंतरी दिवाळीला आम्ही पाडव्याच्या दिवशी तिथे दीपोत्सव साजरा केला होता आणि त्यावेळेससुद्धा आम्ही कलेक्टर आणि त्यावेळेचे सगळे पाहुणे महापौर वगैरे त्यांनासुद्धा हाक मारली, त्यांनासुद्धा सांगितलं की तुम्ही हे करा. प्रत्येकाने त्या पद्धतीने पाठिंबा दिला आणि हे व्हायला पाहिजे. महापालिकेने पण तयारी दर्शवली की जर कुणी हे करत असेल तर आम्ही त्याला बदल. आता LNTने तो विषय आत्ता घेतलेला आहे असं माहिती, चांगली गोष्ट आहे. मागे आम्ही एक मोठा बोर्ड काढला होता की तुमचं बालपण, एक मुलगा होता त्या मुलाला असं बॉल घेतला होता हातात आणि मोठा फलक होता फ्लेक्सचा, तुमचं बालपण याच बागेत समृद्ध झालं, आमचं काय, आमच्या पिढीने काय करायचं. आणि ते कलेक्टर साहेबांपासून तर महापौर सगळ्यांना ते भावलं आणि त्याच्यातून ते प्रयत्न झाले, पण त्याच्यातून बरेच भाषणं झाली आणि काहीतरी व्हायला पाहिजे. आपल्या नगरमध्ये फार चांगल्या जागा आहेत, फार वातावरण आहे चांगलं. तर या सगळ्या मिळून राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, परंतु शहराविषयीचं प्रेम म्हणून कुठेतरी सगळे जर एकत्र आले आणि काही गोष्टी करू शकतो तर आपण माणूस शेवटी असं वाटतं की चला माझ्याकडनं पण या शहराची काही सेवा झाली असं त्यांना जरूर वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल, आनंद वाटेल आणि नवीन पिढीसाठी मी काही देऊ शकलो ही भावना पण त्यांच्या मनामध्ये वाढीस लागेल. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस गावामध्ये राहत होतो आणि त्या गावातून आम्ही खास अप्पू हत्ती बांधण्यासाठी अप्पू हत्ती चौकात जायचो आणि त्या ठिकाणी मस्त असं पंडित नेहरूंचा पुतळा होता, स्टेजवर आजही आहे आणि कारंजा चालायचा. तो एकदम आकर्षक असं वस्तू त्या ठिकाणी सर्वजण जायचे, रिक्षा करून आम्ही तिथून जायचो त्या ठिकाणी. परंतु आज त्या ठिकाणी जर का तुम्ही गेलात त्या ठिकाणी पाहिलं तर कारंजा तर नाहीच नाही, त्या अप्पू हत्ती पण उचलून कुठं तरी टाकला आहे. आणि पंडित नेहरू एवढे मोठे जे देशाचे पहिले पंतप्रधान होऊन गेले त्या ठिकाणी किती अस्वच्छता आणि त्या ठिकाणची परिस्थिती काय आत्ताची. नाही याच्यामध्ये काय की तो सध्या तो जो चौक आहे लाल की तो काहीतरी कोर्टामध्ये अडकला होता तो केसमध्ये. परंतु याच्यामध्ये नगरकरांनी सुद्धा एक दबाव आणला पाहिजे. आपण नगरकर म्हणजे बाबा मला तरी काय त्याचं आणि काय करायचं जे चाललंय चालू द्या, याच्यामध्ये नाही. आपली भूक मोठी पाहिजे, मला हे असं नाही असंच पाहिजे, तसं नाही तसंच पाहिजे, माझं शहर सुंदरच असलं पाहिजे, मला कारंजा असेल तिथे तर ते पाणी उडलंच पाहिजे, ही भावना जर त्याच्या मनामध्ये असेल तर प्रशासन लोकांच्या जनतेच्या दबावापुढे काम करतो आणि 100% काम करतो. याच्यामध्ये नगरकरांची चळवळ उभी राहिली पाहिजे. नगरकरांचा मोठा गट दबाव म्हणून त्या पालिकेकडे प्रशासनाकडे राहायला पाहिजे. सर मग लोकांचं चुकतं कुठं असं तुम्हाला वाटतं, कुठे चुकतात? लोकांचं चुकतं म्हणजे प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करणं, त्याला चीड आली पाहिजे, त्याला या सगळ्या गोष्टीची इथल्या जी व्यवस्था आहे आणि मला हे माझं सार्वजनिक जगणं या सगळ्या लोकांनी हिसकावून घेतलेलं आहे, या गोष्टीची त्याला चीड आली पाहिजे. ती चीड जर व्यक्त झाली कुठे तर या शहराला एक वेगळी दिशा मिळेल. आपण कसं झालं की जे चाललंय ना चालू द्या, आपण मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. सर स्वप्न मोठी पाहिली पाहिजे, पण जेव्हा नागरिक कोणती समस्या बोलतात घेतात किंवा मांडतात, निवडणुका आल्या की आश्वासन दिलं जातं की हे करू ते करू, निवडणुका संपल्या की ते सगळं संपतं. म्हणून लोकांना आता सवय झाली आहे, आज निवडणुका येतात आश्वासनं मिळतं, काही होत नाही. नाही याच्यामध्ये ॲक्सेप्ट करणं, मी म्हटलं तुम्हाला हे ॲक्सेप्ट करायची प्रवृत्ती जी आहे ती आता ही कमी झाली पाहिजे. आणि प्रत्येकाने मतदान जे असतं हे मतदान फार मोलाचं असतं. आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, आता मी पण ऐकलेलं आहे की इकडं पैसे देऊन बोलणे असं नाही. प्रत्येक जनतेला प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे मी एक मतदान केलं तर याच्यातून या शहराचा विकास होणार आहे. मी जर मतदान नाही केलं, मी चुकीचं जर मतदान केलं तर या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार असेल, ही भावना जर त्याच्या मनात असेल आणि त्यांनी जर विचारपूर्वक मतदान जर भविष्यामध्ये केलं तर या शहराला अतिशय चांगल्या पद्धतीची माणसं भेटतील. आताही असतील माणसं चांगली, काही विषय नाही, परंतु अजून चांगली पालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी मिळतील त्यांना. भविष्यामध्ये नगर शहराची ओळख एक विकसित जिल्हा म्हणून व्हावी यासाठी काय झालं पाहिजे? शहरामध्ये विकसित म्हणजे आपलं शहर तसं विकसित याचं कारण असं की नगर शहर जे आहे इथली माणसं फार मोठी आहेत, इथली घराणी फार मोठी आहेत, इथले अनेक माणसं अशी लोक आहेत, अशी घराणी आहेत की साहित्य असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो, औद्योगिक असो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी
भारतामध्ये नाव सर्वदूर आपल्या शहराचं नेलेलं आहे. इतकी ताकदीची माणसं, समृद्ध माणसं या शहरामध्ये होऊन गेली आहेत, कला क्षेत्र असो. आणि या शहरामधली जी लोकं आहेत, या ज्यांनी मोठं नाव केलं, यांची स्मृती कायम राहावी. त्यांच्या इतिहासातून, त्यांच्या अभ्यासातून तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही तो नील फलक उपक्रम आता सुरू केला आहे. तर नगरमध्ये माणसं आहेत, घराने अतिशय समृद्ध अशी माणसं आहेत. परंतु नगर शहर आता याच्यापुढे डेव्हलप होण्याच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने जर पॉझिटिव्हली पाहिलं, प्रयत्न जर केले आणि त्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले, तर भविष्यामध्ये हे शहर पर्यटनदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतं. आणि नगरच्या आपल्या तरुणांना एक चांगला रोजगारसुद्धा मिळू शकतो. आणि या पर्यटनाच्या माध्यमातून शासनाकडनं एक चांगला डेव्हलपमेंट होऊन या नगराला वेगळा विकास योजना येऊ शकतात. नगरमध्ये औद्योगिक क्षेत्र, याचं कारण असं की नगर जिल्हा तसा पूर्वी म्हणजे आत्ता सहकाराचा जिल्हा आहे. पूर्वी इथं म्हणजे महाराष्ट्रात जेवढी साखर कारखाने होती तेवढी फक्त नगर जिल्ह्यामध्ये होती. ही असा सहकाराचा इतका ताकदीचा जिल्हा. आता सहकाराचा जिल्हा असल्यामुळे होतं काय की इथे सहकार क्षेत्र आहे भरपूर, इथं साखर कारखाने भरपूर आहेत. म्हणून औद्योगिक दुसऱ्या आपलं शहर कायम मागं राहिलं का, तर इथे भरपूर साखर कारखाने आहेत. म्हणून आपल्या शहरामध्ये औद्योगिक वातावरण करण्यासाठी आता आपण जर मनापासून प्रयत्न केले, अजून 4 कंपन्या. याचं कारण असं की आता ओपन खुला व्यापार जो आहे आंतरराष्ट्रीय बाजार, त्याच्यातून बाहेरच्या कंपन्या येतात. आता जपानमध्ये सुद्धा जपानची कंपनीसुद्धा आता सुप्यामध्ये येते. तसाच प्रयत्न जर नगरमध्ये 2 ते 3 कंपन्या, मोठमोठ्या कारखाने जर इथे नगरमध्ये आली, तर हजारो मुलांना रोजगार मिळेल आणि एक चांगली चलनवाढ होऊ शकते. इथे आर्थिक स्वास्थ्य होऊ शकतं आणि नगर शहर संपन्न होऊ शकतं. नगरचा आपला जो मुलगा आहे तो पुढे कुठे बाहेर जाऊ शकत नाही. नगर या माध्यमातून डेव्हलप होईल आणि तिथला जर कारखाने असतील, तिथला बाहेरचा माणूस जर यायचा असेल, तर तो पहिला आधी काय पाहतो की याचा मला या नगरमध्ये यायचं आहे, माझ्या मुलाच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने काय, बायकोच्या दृष्टीने काय इथे नोकरीचं, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्या दृष्टीने इथले सर्वांगीण विकास म्हणजे रस्ते, पाणी आणि आरोग्य या गोष्टी जर चांगल्या पद्धतीने पाहिलं, तर बाहेरचा माणूससुद्धा नगरमध्ये अतिशय आनंदाने राहील आणि इथला औद्योगिक विकाससुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. पर्यटन आणि औद्योगिक विकासावर या नकाशावर जर आपलं नगर आलं, तर नगर शहर हे खऱ्या अर्थानं विकासाची नांदी ठरू शकेल. आता जाता एक शेवटचा प्रश्न माझा तुम्हालाच आहे, तो म्हणजे तुम्ही जिल्हा क्रिकेट संघटनेवर होतो हा एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक तुम्ही मॅचेस ज्या होतात त्या ठिकाणी तुम्ही गेले, त्या ठिकाणच्या मॅचेस पाहिल्या, इथलच्या खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन दिलं. परंतु तुम्हाला कधी असं वाटलं नाही की इथलच्या खेळाडूंसाठी एक साधं मैदान नाही, वाड्या पार्क हे जे मैदान आहे या ठिकाणी क्रीडा संकुलन नंतर होतं आहे, परंतु व्यापारी संकुलन पहिले तयार होऊन गेलं. मग इथलच्या खेळाडूंना साधं एक स्टेज म्हणजे या ठिकाणचा ग्राउंडचा असं बोललं जातं, मी मागं एकदा तुमच्या मुलाखतीमध्येच घेतलं होतं की या ठिकाणची जी बाउंड्री आहे किंवा या ठिकाणची जी लाईन असते ती सर्वात मोठी आहे असं आपण मला सांगितलं होतं. मग असं असताना या ठिकाणी नॅशनल मॅचेस तर जाऊन द्या, साधे रणजी किंवा साधी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धासुद्धा होण्यासारखं ते ग्राउंड नाही. 10 वेळा परवानगी घ्यावं लागतं, 10 वेळा तिथं जावं लागतं, 10 वेळा त्यांना ते ग्राउंड नीट करावं लागतं. आपण त्या बॉडीवर असताना का प्रयत्न होत नाही आहे त्या ठिकाणी? नाही, याच्यामध्ये काय आहे की नगरमध्ये मी जिल्हा क्रिकेट संघटनेचं सेक्रेटरी असताना आणि चेअरमन असताना, पालिकेच्या सांस्कृतिक आणि क्रीडा समितीचे चेअरमन असताना, आपल्या या वाड्या पार्कमध्ये एक भविष्यामध्ये अशी डेव्हलपमेंट व्हावी, चांगली स्टेडियम व्हावं आणि शासनाचं काही ग्रँट असते आणि त्याच्यातून चांगलं होईल स्टेडियम. आणि ते झालेलं आहे, आज सुंदर झालेलं स्टेडियम तसं पाहिलं तर, आतून पाहिलं तर. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला, परंतु वगैरे नाही. तुम्ही मागं एक वेळेस मी तुम्हाला थांबवतो, तुम्ही मागं मला एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी जे लॉन टर्फ ते आपल्याला इंग्लंडवरून आपण आणणार का काय ते तुम्ही सांगितलं होतं मला त्यावेळेस, परंतु ते कुठं अडकलं नाही. आता कसं आहे की आज हे क्रीडा संकुल याच्यामध्ये त्यांनी मल्टी गेमचं हे केलेलं आहे. जर भविष्यामध्ये तिथे जर लॉन झाली, टर्फ विकेट झाली, तर आता कसं आहे, आता बॅटिंगचा जमाना नाही. क्रिकेट कुठे खेळलं जातं हे टर्फ विकेटवर खेळलं जातं. चांगल्या चांगल्या क्लास 1 मॅचेस ज्या होतात, फर्स्ट क्लास मॅचेस, तर ही टर्फ विकेट जर झाली तर नगरमध्ये 100% रणजी ट्रॉफी 100% होऊ शकते इथे, काही कोणत्या प्रकारचं. कारण आणि दुसरी गोष्ट अशी की नगरमध्ये फार अतिशय चांगले खेळाडू आहेत. तुम्ही पाहता झहीर खान, ग्रामीण भागातला मुलगा आपल्या या श्रीरामपूरचा, आज भारताचा 16 वर्ष मेन बॉलर होतो.
पेस बनवलं. हे तुम्ही हे आपल्या जेवढे दृष्टीने फार- जेवढ्या अभिमानाने सांगतो की मेन बॉलर होता, पण त्याला प्रॅक्टिस करायला नगरमध्ये ग्राउंड नाही भेटलं ना, सांगतो त्याला तिकडे जावं लागलं साहेब. त्याला काय आहे की तो त्याचं ते म्हणजे तिथून तो मुंबईला गेल्यानंतर MRF ला गेला, तर चेन्नईला गेला. आज आपला अनुपम संकलेचा सुद्धा आता चांगला तो पण चमकतोय तिकडेच. महाराष्ट्रामध्ये. तो तिकडे. नाही, तो नगरमधून गेला. आणि नगरमधून गेला, पण प्रॅक्टिस कुठं चालू आहे प्रॅक्टिस त्याची? त्यांची 2 महिने रणजीची नेट असतेच त्याची. पण तुम्ही हे म्हणता बरोबर की नगरमध्ये टर्फ विकेट जर होत असेल तर नगरला रणजी काय चांगल्या मॅचेस होऊ शकतात. तसं हे स्टेडियम जे आहे, हे स्टेडियम त्या लायक पण आहे, परंतु तिथं टर्फ विकेट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. महत्त्व त्यामुळे झालंच पाहिजे. आणि नगरचं क्रिकेट चांगलंच आहे. नगरमध्ये ग्रामीण भागातली पण मुलं चांगले क्रिकेट खेळतात. साहेब धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि अनेक खुलासे केले, अनेक तुम्ही विकास दृष्टीने कसा विकास झाला पाहिजे याविषयी बोललात, पर्यटनावरती बोललात, या क्रीडा क्षेत्रावर बोललात, सांस्कृतिक क्षेत्रावर बोललात. खूप आनंद झाला आज आपल्याशी गप्पा मारताना. या ठिकाणी आपण पाहिलं की नगरची जनता यांनी फक्त विकासाविषयी गप्पा ऐकल्या पाहिजे, विकासाचे नारळ फोडताना पाहिले पाहिजे, परंतु विकास होतो का हे कोणी विचारलं नाही पाहिजे. अशीच परिस्थिती सध्याला नगर शहराची झालेली आहे. कारण की आपण पाहतो की एकीकडे नाट्यगृह आपल्याला नाही आहे, खेळायला स्टेडियम आपल्याला नाही आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी महानगरपालिकेचं कुठं नाट्यगृह आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. नुसते उद्घाटन आपल्याला ऐकायला भेटतात. जर का आपण उड्डाणपूलचा जर का विचार केला तर त्या ठिकाणी अनेक अपघात होतात. अपघात झाल्यावरती रस्ता रोको आपल्याला पाहायला भेटतो. अनेक जणांचे वचनं आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात की आता उड्डाणपूल लवकरच होणार आहे, परंतु हे कधी होणार हे कोणीही सांगू शकत नाही. या ठिकाणी कृष्णाकार सजावट कट्ट्यावरती आज जयंत येल्लुलकर आले होते. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढचे जे पाहुणे ते उद्याला आपल्या ATV न्यूजच्या कट्ट्यावर येणारच आहे.